प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायुक्कामार्थसिद्धये ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मेले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको बेधरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा माझे असो वंदन। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। उपस्थित सर्व सद्भक्तांना प्रथम मी नूतन वर्षाच्या शुभेच्छा देते। आपणा सर्वांचे हे नूतन वर्ष भरभराटीचे व समृद्धीचे जाओ। ज्ञानाची दोरी आपल्याला सतत मिळत राहो ही प्रार्थना श्री समर्थ चरणी मी करते। आता आपल्या उपक्रमामध्ये या सकल संत विचार मंच या व्यासपीठावर आपण अनेक विषय घेऊन येत आहोत। याचं नेतृत्व आदरणीय श्री मुकुंददाता दातार आणि आदरणीय संध्याताई कुल्लटकर पाहतात। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विषयांचा अभ्यास आजपर्यंत आपला झालेला आहे। आता या वर्षीच्या उपक्रमामध्ये त्यांनी प्राचीन आणि अर्वाचीन संप्रदाय हा विषय घेऊन ते आलेले आहेत। आतापर्यंत अनेक संप्रदायांचा अभ्यास देखील आपण पाहिला। त्यात उच्च ज्ञानी जाणते जे आहेत वक्ते त्यांच्या सुश्राव्य वाणीतून आपण सगळे संप्रदाय समजून घेतले आणि त्यात आदरणीय संध्याताईंनी मला ही संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। आभार मानणे तेवढे योग्य नाही, तुम्ही त्यांच्या सतत ऋणात राहू इच्छिते। कारण आदरणीय संध्याताई या केवळ अभ्यासकच नाही, प्रवचनकार नाही, नुसत्याच तेवढ्या नाहीत तर त्या उत्तम मार्गदर्शक देखील आहेत। त्यात मला आज हा घरीचा वाटा मिळाला। आपण सर्व जाणते आहात, सुज्ञ आहात, ज्ञानी आहात, उत्तम अभ्यासक आहात। तेव्हा आज माझं काही कमी जास्त झालं तर तुम्ही नक्कीच मला सांभाळून घ्याल ही मला पूर्णपणे खात्री आहे। जेथे जातो तेथे तू माझा सांगाती हा दृढ विश्वास मला आदरणीय संध्याताईंबद्दल आहे। तेव्हा सर्वांच्या नतमस्तकी होऊन आता विवेचनाला मी प्रारंभ करते। उपक्रमातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधकांना साष्टांग भावे नमस्कार करते, तसेच सर्व सद्भक्तांना सविनय वंदन करते। सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या अंतरात्म्यास वंदन करते। तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज साखरखेडा यांच्या चरणी नतमस्तक होऊन आता विवेचनाला मी प्रारंभ करते। अर्वाचीन संप्रदाय मधला आपला आजचा हा विषय आहे आर्य समाज संप्रदाय। प्रथम आपण पाहू की संप्रदाय म्हणजे काय। संपत प्रदायते इति संप्रदाय अशी संप्रदायाची व्याख्या आहे। संपत म्हणजे संपूर्ण परिपूर्ण माहिती देणे, प्रदायते म्हणजे प्रदान करणे, पुरवणे, इतरांना सांगणे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला पूर्णपणे त्या संप्रदायाची माहिती देणे असा याचा अर्थ होतो। आता आपलं पारमार्थिक जीवन, आपलं हे प्रापंचिक जीवन उज्ज्वल होण्यासाठी, एक दिशा योग्य मिळण्यासाठी आपल्यासारख्या बुद्धिजीवी प्रापंचकांनी काय करायला पाहिजे तर कुठल्या तरी संप्रदायामध्ये आपण समाविष्ट व्हायला पाहिजे। एखादा संप्रदाय निवडायचा। मग तो कसा निवडायचा की जसं काही विद्यार्थी ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार असेल तिथे पाहतो की हे कॉलेज कुठल्या युनिव्हर्सिटीचं आहे, इथे काय शिकवलं जातं, इथले प्रोफेसर काय, इथला अभ्यासक्रम कसा आहे, इथले नियम काय आहेत, या युनिव्हर्सिटीचा दर्जा पूर्ण जगामध्ये कुठल्या क्रमांकावर आहे
हे सगळं पाहून तो विद्यार्थी तिथे ऍडमिशन घेतो. त्याचप्रमाणे प्रापंचिकांनी सुद्धा कुठला संप्रदाय आहे, याचे प्रमुख कोण आहेत, या संप्रदायाची वाटचाल कशी आहे, या संप्रदायाचे नियम कसे आहेत, याची काही काय उपासना आहे, कोणत्या देवतेची उपासना आहे, हे सगळं पाहून तो संप्रदाय निवडायचा असतो. आता या अनेक संप्रदायांपैकी आपण सगळेजण आर्य समाज संप्रदायाची थोडक्यात माहिती पाहणार आहोत, यावर विचार मंथन करणार आहोत. यावर विवेचन आपण सगळेच जण करणार आहोत. फरक तुमच्यात आणि माझ्यात फक्त एवढाच आहे की मी वक्त्याच्या जागी बसलेली असल्यामुळे मी वाणीने चिंतन करणार आहे आणि तुम्ही सर्व श्रोते असल्यामुळे श्रवण करून चिंतन करणार आहात. परंतु आता थोड्या वेळाकरता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आर्य समाज संप्रदाय हा एकच विषय आहे. आर्य म्हणजे काय की आर्य काही कुठली अशी जाती जमाती नाही, तर तो एक समूह आहे. कसा समूह आहे की जो नीतीने वागतो, न्यायाने वागतो, जो धर्माचं पालन करतो, जो पारदर्शकता ठेवतो, जो सत्यवचन बोलतो, ज्याचे विचार उच्च आहेत, त्याला आर्य म्हणतात. आर्य अशी त्याची व्याख्या असते. आर्य समाजाचे लोक एका विशिष्ट विचारधारेवरती त्यांची वाटचाल करत असतात. आर्य म्हणजे काय, तर श्रेष्ठ, उच्च. तर श्रेष्ठ कोणाला म्हणायचं, तो जो धर्माचं पालन करतो, जो नीतीने वागतो, नियमाने वागतो, जो सदाचरण करतो, जो कुलीन असतो, सुशील असतो, ज्याच्या मनामध्ये कुटील भावना अजिबातच नसते, जो सभ्य आहे, साधू आहे, सज्जन आहे, त्याला आर्य म्हणतात. संतांना आर्य असं म्हटलेलं आहे. जो उत्तम वर्णाचा आहे, मनु आहे, जो कर्माचं अनुष्ठान करतो, त्याला आर्य असं म्हटलेलं आहे. वडिलांना आर्य म्हणतात, तर आईला आर्या म्हणतात. या समाजामध्ये पत्नी आपल्या पतीला आर्यपुत्र म्हणते. वाल्मिकी रामायणामध्ये जो सज्जन आणि सुशील अशी समानता, सज्जनता बाळगणारे प्रभू श्रीराम यांना सुद्धा आर्यपुत्र असं संबोधलेलं आहे. विदुर नीतीमध्ये जो धार्मिक आहे, चाणक्य नीतीमध्ये जो गुणवान आहे, महाभारतामध्ये जो बुद्धी तल्लख आहे आणि गीतेमध्ये जो वीर आहे, त्यांना आर्य म्हटलेलं आहे. आर्य समाज हा एक आधुनिक संप्रदाय आहे, तर आर्य समाज हे एक हिंदू आंदोलन आहे. आर्य समाज सगळ्यात जास्त वेदांना मानतो, कारण वेद हे ईश्वर प्रणीत आहे आणि त्यामुळे ते वेदच तेवढे काही सत्य आहेत असं आर्य समाजाचं म्हणणं आहे. आता हे आर्य समाजाची धुरा सगळीकडे पसरवण्यासाठी प्रथम त्यांनी काय केलंय की शत्रूला आपला मित्र मानलेला आहे. कारण काय की अनष्ट गोष्टींचा प्रसार शत्रू सगळीकडे फैलावतात आणि त्यापासून सगळ्यांना वाचवण्यासाठी आधी प्रथम शत्रूला आपला मित्र मानायचं असं म्हटलेलं आहे. राजहंस परमसिंह, रामकृष्ण परमसिंह हे देखील शत्रूला आपला मित्र मानित असत. जेव्हा भारत ब्रिटिशांच्या मुत्सद्याखाली पूर्णपणे बुडालेला होता, त्यांच्या अत्याचारांच्या दलदलीत बुडाला होता, देशाला अवकळा प्राप्त झालेली होती, जीवन जगणं शक्य नव्हतं कोणाला, प्रत्येक दिवस हा काळोख घेऊनच सगळ्यांच्या जीवनात येत होता. आणि अशा वेळेला काय होतं की ईश्वर अवतार घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. याप्रमाणे ईश्वरच सत्पुरुषाच्या रूपाने जन्म घेत असतो आणि ह्या काळामध्ये पृथ्वीच्या क्षितिजावर एक तारा जन्माला आला आणि तो म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती आहे. यांनी भारताला बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक जीवन देण्याचं ठरवलं, पुनरुज्जीवन करायचं ठरवलं आणि वेदांकडे परत जा ही शिकवण सगळ्या लोकांच्या मनामध्ये त्यांनी भिडवली. लोकांना स्वतःला सुधारण्यासाठी व्यक्तीच्या त्या काही चुकीच्या समजुती त्यांच्या मनामध्ये होत्या, त्या प्रथम या दयानंद स्वामींनी काढल्या. त्यांना ज्ञान दिलं, त्यांना काही मार्ग दाखवले, त्यांना शिक्षण पद्धती सांगितली आणि वस्तुनिष्ठ, तर्कशुद्ध आणि प्रगतिशील अशी पद्धत त्यांच्या जीवनाला लावून दिली. आध्यात्मिक प्रगती त्यांची केली, दुष्ट प्रवृत्तींचा
च्या विरुद्ध जे लोक होते त्यांच्या विरुद्ध त्यांनी बंड पुकारला आणि सामाजिक पुनर्जागरण सुरू केलं. आर्य बनण्याचा सगळ्या लोकांना त्यांनी मग आग्रह केला आणि भौतिक, सामाजिक, आध्यात्मिक प्रगती करून देण्याचं मोठं कार्य दयानंद स्वामींनी केलेले आहे. संपूर्ण देशाला सुसंस्कृत बनवण्याचा विडाच जणू काही दयानंद स्वामींनी घेतला आणि सगळ्यांना चे सद्गुण आणि सगळ्यांची राहणीमान, नीती, नियम, आध्यात्मिक प्रगती करण्याच्या मागे स्वामी दयानंद सरस्वती हे हिमाचल ते रामेश्वरम पर्यंत फिरले आणि आटोकाट प्रयत्न त्यांनी धर्म जागृतीचा केला, आर्य समाज रुजवण्याचा केलेला आहे. आर्य समाज हा एक आधुनिक पंथ आहे, ही कुठली प्रजाती वगैरे नाही, तर हा एक सुसंस्कृत आचार विचारांचा आणि सज्जनशीलतेने सभ्यतेने वागणाऱ्या लोकांचा एक समुदाय आहे. आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 साली झाली. आता कोण होते हे दयानंद सरस्वती? तर गुजरात मधील काठियावाड मधल्या मोरबी राज्यामध्ये एका शैव ब्राह्मण कुळामध्ये यांचा जन्म झाला. यांचं लहानपणीचं नाव आहे मूलशंकर तिवारी. यांचा वडिलांचं नाव आहे अंबाशंकर. वयाच्या 5व्या वर्षीच आध्यात्मिक धडे देण्याला यांच्या वडिलांनी सुरुवात केली. यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 साली झाला आणि 14व्या वर्षापर्यंत यांच्या वडिलांनी यांना 4ही वेदांचं ज्ञान दिलं. व्याकरण, साहित्य, तर्कशास्त्र याच्यामध्ये त्यांना निपुण केलं. आता याची बुद्धिमत्ता चांगली होती, तल्लख होती आणि आता याच्या मूलशंकरच्या आयुष्यात 14व्या वर्षी एक वेगळीच कलाटणी याच्या आयुष्याला मिळाली. तेव्हा काय झालं? 14व्या वर्षामध्ये त्यांच्या गावामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त जागरण ठेवलेलं होतं. तिथे भजन कीर्तन होतं, रात्रभर जागरण होतं, पहारा होता नामस्मरणाचा आणि तेव्हा हा मूलशंकर आपल्या वडिलांबरोबर त्या मंदिरामध्ये गेला. याला बाकी खेळाची काही आवड नव्हती, पण सगळं आध्यात्मिकतेकडेच याचं कल असल्यामुळे देवा आणि त्याच्यामुळे तो तिथे भजन ऐकत बसलेला होता. भजन सुरू असताना हा महादेवाच्या पिंडीजवळच बसलेला होता आणि त्यांनी तिथे पाहिलं की एक उंदीर महादेवाच्या पिंडीवर सारखा फिरतो आहे आणि तिथला प्रसाद देखील खातो आहे. झालं, याच्या मनात एक क्रांतिकारक विचार आला आणि तो विचार असा की देव जर स्वतःच संरक्षण करू शकत नाही तर जनसामान्यांचं संरक्षण तो कसा काय करेल. झालं, इथून याच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. आता हा विचार त्याच्या मनात सतत घोळत राहिला. त्याला त्यामुळे अनेक प्रश्न अजून त्याच्या मनात निर्माण झाले. दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवसभर याला काही केल्या चैन पडेना. याला जेवण गेलं नाही, याचं कुठल्या कामात लक्ष लागलं नाही, याचं अभ्यासात लक्ष लागलं नाही. हा सारखा मनामध्ये तोच विचार घेऊन त्यातच गुंतून राहिलेला होता. शेवटी मध्यरात्री त्यांनी वडिलांना उठवलं आणि अनेक प्रश्न वडिलांसमोर मांडले. आता वडील धार्मिक होते, त्यांचा भगवंतावर पूर्णपणे विश्वास होता, त्यामुळे त्याच्या प्रश्नांना यांनी काही पाहिजे तशी उत्तरं दिली नाहीत. त्याचं शंका समाधान काही ते करू शकले नाही आणि परत या मूलशंकरच्या मनामध्ये विचार चक्र सुरू झाले. आता वडिलांनी विचार केला की हा मुलगा देवावरचा विश्वास याचा आता उडून जाईल, हा आता देवाची भक्ती करणार नाही, तेव्हा काय करावे बरे. मग त्यांना असं वाटलं की आपण याचा विवाह करून द्यायचा का. म्हणून ते त्यांच्या मनात जो विचार विवाहाचा आला तो त्यांनी मूलशंकर समोर मांडला. परंतु मूलशंकरला मुळात लग्नच करायचं नव्हतं आणि म्हणून त्यांनी संन्यास घेण्याचं ठरवलं. असं करता करता इसवी सन 1845 मध्ये मूलशंकरच्या मनात गृहत्याग करायची इच्छा निर्माण झाली आणि तो गृहत्याग केला.
आता गृहत्याग केल्यानंतर पुढील वाटचाल करण्यासाठी, पुढील आपलं आयुष्य नीट जाण्यासाठी याला आता सद्गुरूंची आवश्यकता होती. सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही, अशी स्थिती या मूलशंकरची झाली. आणि मग विंध्य हिमाचल पर्वतांच्या दऱ्याखोऱ्यांमधून मूलशंकर पायी पायी भ्रमण करू लागला. जवळपास 12 वर्षे यांनी पायी भ्रमण केलं. या पायी भ्रमणामध्ये त्यांनी केवळ कंदमुळे आणि दूध सेवन केलं. या प्रवासात त्याला अनेक ऋषी मुनी भेटले, अनेकांशी त्याच्या चर्चा झाल्या, बरीचशी माहिती त्यांनी मिळवली, कारण चौकसच बुद्धी होती, त्यामुळे बरेच मार्गदर्शन याला अनेक ऋषींकडनं मिळालं. पण त्यातच त्याला एक वैदिक गुरु भेटले, त्यांचं नाव ऋषी संपूर्णानंद. यांनी याची तल्लख बुद्धी पाहिली, निरीक्षण शक्ती पाहिली, याची आकलन शक्ती पडता आली आणि याला त्यांनी 4ही वेदांचा अभ्यास पूर्णपणे अजून चांगला सखोल असा शिकवला. खूप ज्ञान दिलं, ऋचा आर्या याच ज्ञान दिलं, श्रुती शिकवल्या आणि मग याचं नाव त्यांनी तेव्हा दयानंद सरस्वती ठेवलं. आणि स्वामी ही पदवी देखील त्यांनी त्याला बहाल केल्यामुळे आता इथपासून त्यांची ओळख स्वामी दयानंद सरस्वती अशी झाली. याच कालावधीत पुढे इसवी सन 1860 मध्ये याला आणखीन एक गुरु भेटले, हे वास्तविक गुरु भेटले. यांचं नाव ऋषी विरजानंद स्वामी आहे. हे मथुरा येथील श्रीकृष्ण चे भक्त आणि तिथले प्रख्यात असे ऋषी मानले जात होते. यांना सुद्धा वेदांचं प्रगाढ ज्ञान होतं आणि सगळ्या पुराणांचं ज्ञान होतं आणि या बुद्धी कौशल्य अशा शिष्याचं त्यांनी पुन्हा चांगलं जीवन सुरळीत लावून दिलं. याला अनेक ज्ञान प्रदान केलं, पण काही प्रश्न याला आधीचे पडलेले होते, ते सगळे प्रश्न यांनी स्वामी विरजानंद यांना विचारले. जसे वेणाबाईंनी श्री समर्थांना अनेक प्रश्न 25 प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तर मागून त्यांचं समाधान करून घेतलं, तसंच विरजानंदांना ऋषींना या दयानंद स्वामींनी अनेक प्रश्न विचारले. आता याची बुद्धिमत्ता, तल्लखता आणि करारी वाणी आणि याचं ध्येय, याची महत्वाकांक्षा, हे सगळं या विरजानंद स्वामींना माहिती झालं. आणि त्या वेळेला ब्रिटिश शिक्षण पद्धती होती आणि ही ब्रिटिश शिक्षण पद्धतीविषयी विरजानंद स्वामींच्या मनामध्ये फार घृणा होती. आता असा हा शिष्य आपल्या हाताशी आल्यानंतर आपण सगळीकडे वैदिक शिक्षण पद्धती अवलंबू शकतो, याचा प्रसार करू शकतो, असा विचार विरजानंद भारती यांच्या मनामध्ये आला. विरजानंद भारती हे आंधळे होते, पण सूरदासांप्रमाणे विरजानंद स्वामी यांचं प्रगाढ ज्ञान होतं. असा हा उत्कट शिष्य आता विरजानंद स्वामींना मिळालेला होता. आता राष्ट्र निर्मितीची मनातली त्याची उत्कंठा पाहून समाजाची स्थापना, धर्माचा प्रचार करण्याकरता दयानंद स्वामींकडून ऋषी विरजानंद स्वामींनी एक प्रतिज्ञा करून घेतली. ती प्रतिज्ञा अशी होती की सत्याचा प्रसार आणि पौराणिक धर्माचं उच्चाटन आणि वैदिक ज्ञानाची पुनःस्थापना मी करण्यासाठी मी माझं जीवन सर्वस्वी अर्पण करीन, अशी ही प्रतिज्ञा करून घेतली. ही प्रतिज्ञा त्यांनी करताच विरजानंद स्वामींनी त्याच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला आणि भारतात वैदिक धर्माचा तो प्रसार कर, हीच माझी गुरु दक्षिणा आहे. म्हणजे बघा, उत्कट गुरु आणि उत्कट गुरूंना उत्कट असा शिष्य प्राप्त झालेला होता. दासबोधामध्ये गुरु लक्षणं दिली आहेत, त्याप्रमाणेच ऋषी विरजानंद स्वामी होते आणि जे शिष्य लक्षणं सांगितली ती सगळी शिष्य लक्षणं या स्वामी दयानंद सरस्वती यांच्यामध्ये उतरलेली होती. आता स्वामींचा
मस्तकी वरदहस्त घेऊन खऱ्या कार्याला आता दयानंद स्वामी निघाले. जनजागृतीची चिंता, हिंदू धर्म हिंदू समाज स्थापनेची चिंता आता पूर्ण करायची होती. आणि हे कार्य करण्याकरता वेदांची शिकवण आता प्रथम लोकांना दिली पाहिजे. वेदांमधूनच सगळं ज्ञान समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे असा विचार दयानंद स्वामींनी केला. वेद म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराचेच शब्द आहेत. आणि त्या काळामध्ये समाजामध्ये सगळीकडे पाखंड पसरला होता, ढोंगीपणा पसरला होता. आणि त्यामुळे आग्रा इथे प्रथम दयानंद स्वामींनी पाखंड खंडणी पताका समाजातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये रोवली. पहिलं काम केलं की पाखंडी पताका खंडणी मांडली. आणि समाजाची अवकाळ मिटवण्यासाठी आता दयानंद स्वामी मुंबईमध्ये आले. आणि मुंबईमध्ये त्यांनी 10 एप्रिल 1875 साली आर्य समाजाची स्थापना केली. तिथी होती चैत्र शुद्ध पंचमी, वार शनिवार, विक्रमी संवत्सर शके 1932. आणि या स्थापनेची पूर्व तयारी करण्याकरता 1872 मध्ये आदी श्री दयानंद सरस्वती हे त्या काळची भारताची तत्कालीन राजधानी कलकत्ता इथे गेले. कलकत्त्यामध्ये सगळीकडे त्यांनी भेटी दिल्या, मोठमोठ्या संस्थांना भेटी दिल्या, मोठमोठ्या अधिकाऱ्यांना भेटी दिल्या, थोर व्यक्तींची भेट घेतली. आणि त्या भेटीत त्यांना 2 विद्या विभूषित व्यक्ती भेटले. त्यांचे नाव आहे केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ ठाकूर. यांच्याशी त्यांची भेट झाली. केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ यांचं सुद्धा कार्य फार मोठं होतं. ते सुद्धा समाज सुधारकच होते. आणि त्यांना असं वाटलं की हा मुलगा, तेव्हा काय बालवय होतच त्यांचं, की हा फार चुणचुणीत आहे, प्रखर आहे, याची तेजस्वी मुद्रा आहे आणि याचे विचार उच्च आहेत, करारी वाणी याची आहे आणि हा आपल्या उपयोगात येईल. म्हणून त्यांनी याला विनवणी केली की तू आमच्यासोबत राहून आमच्यासोबत कार्य कर. पण दयानंद सरस्वती यांनी सांगितलं की माझं कार्य आधीच सुरू झालेलं आहे आणि मला आर्य समाजाची स्थापना करावयाची आहे. आता असं असल्यामुळे जरी हा आपल्या याच्यात येत नाही आहे कामाला, तरी सुद्धा त्यांनी संगनमत त्याच्याशी ठेवून बरेच दिवस त्याच्याशी चर्चा केली. आणि त्यांना सांगितलं की तुला जर धर्म स्थापन करायचा आहे, तुला जर आर्य समाज उभारायचा आहे, तुला लोकांमध्ये जनजागृतीची पुनरावृत्ती करायची असेल, तर तू प्रथम हिंदी भाषेचा उपयोग कर. कारण की हिंदी भाषा ही सगळ्यांना प्रचलित आहे. संस्कृत भाषा केवळ संतांना, साधूंना, ऋषींनाच येते आणि ती तेवढी प्रखर राहत नाही. त्यामुळे तू हिंदी भाषेचा उपयोग कर. त्यांचं हे म्हणणं दयानंद स्वामी सरस्वतींना पटलं, विचार पटले आणि मग त्यांनी हिंदी भाषेतून लोकांना ज्ञान द्यायला सुरुवात केली. प्रथम दयानंद स्वामींनी पहिला ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे सत्यार्थ प्रकाश आणि दुसरा ग्रंथ आहे वेदभाष्य. हे दोन्ही ग्रंथ दयानंद स्वामींनी हिंदी भाषेतूनच दिले आणि म्हणून तिथूनच ते हिंदी भाषेचे पहिले प्रवर्तक ठरले. ईश्वराचं एक नाव आर्य आहे आणि आर्यचा जो पुत्र त्याला आर्य म्हटलेला आहे. आता आपल्याला असं वाटेल की ईश्वराचा पुत्र कोण, तर ज्याचे गुण, ज्याचा स्वभाव ईश्वराप्रमाणे आहे, जो शत्रूंचं सुद्धा कल्याण करतो, दुर्जनांचं सुद्धा कल्याण करतो, त्यांना तसेच गुण ज्याच्यामध्ये आहेत त्याला आर्य म्हणायचं आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी जो मार्ग दाखवलेला आहे तो आर्य मार्ग आहे. चांगले कर्म करणे ही आर्य संस्कृतीची ओळख आहे. शास्त्र आणि शस्त्र यांचा समन्वय म्हणजे आर्य संस्कृती आहे असं दयानंद सरस्वती म्हणतात. जे अनुयायी आहेत, सभ्य आहेत, मननशील आहेत, ज्यांच्या मनात कुटील भावना नाही, जे दुसऱ्याचं कल्याणच चिंतात,
जे वासनारहित आहेत त्यांना आर्य म्हटलेलं आहे. त्यांच्यामध्ये पारदर्शकता असते, त्यांनाच आर्य म्हटलेलं आहे. तीच खरी आर्य संस्कृती आहे. सर्व विश्वाचं कल्याण व्हावे ही भावना आर्य संस्कृतीचं प्रतीक ठरलेलं आहे. जो आपलं कल्याणच चिंतो त्याला मित्र म्हणतात आणि म्हणून सृष्टीतल्या सर्व प्राणी मात्रांवर कल्याण ईश्वर करतो आणि म्हणून आपण ईश्वराला आपला मित्र मानलं पाहिजे. त्याच्याशी आपण भक्तिभावाने मानल्या गेलेले असतो. सृष्टीची संपूर्ण व्यवस्था ही त्या ईश्वराशिवाय कोणीच करू शकत नाही. म्हणून आर्य मनुष्य ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून आपले नित्य व्यवहार करत असतो. खरा तो ईश्वर भक्त जो असतो त्याला मग आर्य म्हटलेलं आहे. ईश्वरी व्यवस्था जर आपण लक्षात घेतली तर सहजतेने आपल्याला असं दिसून येईल की आर्य संस्कृती म्हणजे काय आहे हे आता आपण समजून घेऊ शकू. जसा ईश्वर पापी जनांचं देखील कल्याण करतो, दुष्ट भावना ठेवत नाही, त्याचप्रमाणे सगळ्यांचं कल्याण व्हावं हे आर्य संस्कृतीच्या धोरण आहे. आर्य समाजाला हेच वाटतं आणि हाच उद्देश लक्षात ठेवून श्री दयानंद स्वामींनी आर्य समाजाची स्थापना केली, जेणेकरून सगळ्यांचं कल्याण होईल. काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार यामुळे मानवतावादी उन्नती करू शकत नाही. हा साधक बाधक विचार दयानंद सरस्वती यांनी केला. आर्य समाजाची स्थापना म्हणजे हिंदू सुधार आंदोलन आहे. आर्य समाजामध्ये शुद्ध वैदिक परंपरा आहे. यामध्ये मूर्तीपूजा, अवतार पूजा, बली, खोटं कर्मकांड, अंधविश्वास, भेदभाव या आर्य समाजामध्ये काही स्थान नाही. आर्य समाजाच्या विरोधामध्ये आहे. शूद्रांना जानव घालण्याची परवानगी आर्य समाजाने दिलेली आहे. तसंच स्त्रियांना वेद पठण करण्याचा अधिकार देखील प्राप्त करून दिलेला आहे. कृण्वन्तो विश्वमार्यम हे आर्य समाजाचं ब्रीद वाक्य आहे. याचा अर्थ असा होतो की संपूर्ण विश्वाला आर्य बनवा, म्हणजेच काय तर संपूर्ण विश्वाला श्रेष्ठ बनवा, श्रेष्ठ दर्जा त्या विश्वाला प्राप्त करून द्या. आता हे करण्याकरता आर्य समाजाची काही तत्वे आहेत. त्यातली बरीच तत्वे आहेत, पण त्यातली मुख्य तत्वे अशी आहेत की ह्या जगाचं जे ज्ञान आहे, जे आपल्याला मिळतं, या ज्ञानाचा उगम म्हणजे परमेश्वर आहे. हा परमेश्वर कसा आहे? तो सच्चित स्वरूप आहे. तो अनादि आहे, अनंत आहे, सर्वव्यापी आहे, सर्व साक्षी आहे. तो सगळ्यांचा धर्ता करता आहे, तो सगळ्यांचा निर्माता आहे, तो सगळ्यांचा नियंता आहे. त्याच्याच भरोशावर सगळं हे जग चालतो. शासन करणारा देखील तोच आहे, म्हणजे तो सर्वांचा पालक आहे. वेद हे ईश्वरानेच तयार केलेले आहेत, म्हणून यथार्थ ज्ञानाचा उगम म्हणजे वेद आहेत आणि म्हणून वेदांचंच अध्ययन केलं पाहिजे असा आग्रह आर्य समाजाचा आहे. प्रत्येक आर्याने सत्याचा विचार करायचा आहे आणि असत्याचा त्याग करायचा आहे. प्रत्येक आर्य व्यक्तीने नीतीने नियमानेच वागलं पाहिजे, सभ्यतेनेच वागलं पाहिजे, हा दंडक आहे. सगळ्यांनी प्रत्येक कृत्य करत असताना धर्माला अनुसरूनच ते कृत्य करायला हवं असं सांगितलेलं आहे. मानवाची आदी भौतिक, आध्यात्मिक, सामाजिक उन्नती करण्याकरता, सर्वांगीण विकास होण्याकरता आर्य समाजाने सतत झटलं पाहिजे. हा मुख्य उद्देश आर्य समाजाचा आहे. प्रत्येकाशी प्रेमाने न्यायाने वागलं पाहिजे, हे प्रत्येक आर्य व्यक्तीचं कर्तव्य ठरलेलं आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रसार करणे हा वेढा आर्य समाजाने उचललेला आहे. केवळ स्वतःचाच कल्याण करण्यात समाधान न मानता आपलं तर कल्याण करायचंच, पण आपल्या सोबत इतरांचंही कल्याण व्हावं ही भावना प्रत्येक आर्य व्यक्तीची असली पाहिजे. समाजात कार्य करताना वैयक्तिक मतभेद ठेवायचे नाहीत. स्वतःला खाली नियमांच्या बंधनाखाली बांधून घेतल्या गेलं पाहिजे. वैयक्तिक कल्याणाच्या नियमांचं पालन करताना सर्व
सर्वजण मुक्त असले पाहिजेत. ही सगळी तत्वे यथार्थ सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये आहे. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ इसवी सन 1877 साली श्री दयानंद स्वामींनी लिहिला. याच्यामध्ये हिंदू धर्माचा इतिहास आणि संस्कृती काय आहे हे सांगितलेलं आहे. आधुनिक काळामध्ये वैदिक धर्माचं पुनर्वसन घडवून आणण्यासाठीचे सगळे मार्ग दयानंद स्वामींनी या ग्रंथात सांगितलेले आहे. ग्रंथामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग आहेत. पूर्वार्धामध्ये एकूण 10 प्रकरणे आहेत, तर उत्तरार्धामध्ये 4 प्रकरणे आहेत. पहिल्या भागामध्ये शुद्ध वैदिक धर्माचं स्वरूप समजावून सांगितलेलं आहे. आर्य समाजाची विचारधारा काय होती हे सांगितलेलं आहे. धर्माच्या नावावर माजलेल्या पाखंडांचं खंडन इथे केलेलं आहे. आत्मघाती विचार आचार विचारांचं खंडन तीव्र शब्दामध्ये दयानंद स्वामींनी यामध्ये केलेलं आहे. लहान मुलांच्या मनावर बालपणीच चांगले संस्कार होतात, म्हणून माता पिता आचार्य यांना त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी सांगितलं आहे. भूताखेतांचे आणि भाबड्या समजुतीचे विचार त्यांच्या मनात येणार नाही. त्यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांना आर्य संस्कृती समजावून सांगितले पाहिजे असा आग्रह दयानंद स्वामींनी या ग्रंथामध्ये केला आहे. मुला मुलींचे विवाह तरुणपणी व्हावे, बालविवाह कटाक्षाने टाळावे हे सांगितलेलं आहे. प्रेमविवाहाला अनुमती दिलेली आहे. विधवांना पुनर्विवाह करण्याची संमती दिलेली आहे. बालविवाह, सती प्रथा, स्त्री हत्या याला आर्य समाजाने विरोध केलाय. धर्मातल्या सगळ्या वाईट गोष्टींना विरोध केला. समाजात स्त्रियांना योग्य स्थान मिळवून दिलं. स्त्रियांना समानता दिलेली आहे. स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी दिलेली आहे. जातीवादाला आर्य समाजाने विरोध केलेला आहे. स्वराज्याची भावना, स्वदेशीची भावना, धर्माची भावना आर्य समाजाने जपली आणि प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवली आहे. आर्य समाज पाश्चात्यांचे विरोधक असल्यामुळे हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आहे असं घोषित करून आर्य शिक्षण पद्धती अवलंबिली आहे. ब्रिटिश शिक्षण पद्धती टाळून आर्य शिक्षण पद्धतीची सगळीकडे धुरा चालवली आणि वैदिक शिक्षणाला मग मान्यता मिळवून दिलेली आहे. ग्रंथाच्या उत्तरार्धामध्ये ख्रिस्ती, यहुदी, मुसलमान धर्मामधील दोष दाखवून त्यांच्या मतांचं खंडन केलेलं आहे. असा हा ग्रंथ आचार विचारांनी परिपूर्ण असून प्रखर विचार, प्रभावी विचार दयानंद सरस्वतींचे या सत्यार्थ प्रकाश ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतात. धर्मातल्या अनिष्ट म्हणून गोष्टी जेवढ्या आहेत त्यांचं परीक्षण केलं आणि सगळ्या गोष्टींना वैदिक ज्ञानाचं अधिष्ठान मिळवून दिलं. जे विरोधक होते त्यांच्यावर तीव्र प्रहार केला. वेदांच्या सिद्धांताविषयीची कल्पना दयानंद स्वामींनी अशा प्रकारे केली. वेद शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. ज्ञान हे ईश्वर प्रणित असल्यामुळे ते शुद्ध आहे, परिपूर्ण आहे. ईश्वर प्रणित अशा या ग्रंथात सर्व शास्त्रांची मूळ तत्वे सांगितलेली आहेत. जगातल्या एकंदर तत्वांचा आविष्कार ईश्वराने 4 वेदांमध्ये मांडलेला आहे आणि हे वेद सृष्टी निर्मितीच्या वेळी ऋषींना जगदोत्पत्तीच्या वेळी त्याच वेळी ऋषींच्या अंतरी ईश्वराने हे वेद त्यांच्या मुखातून प्रकट केलेले आहेत. 4 वेद त्याच्यामुळे त्या दयानंद स्वामींनी मान्य केलेले आहेत, प्रमाण मानलेले आहेत. 6 शास्त्रे 18 पुराणे यांना पाहिजे तेवढी मान्यता दयानंद सरस्वतींनी दिली नाही. वेदांवरच त्यांचा भरोसा होता. अन्य कुठल्याही ग्रंथांचा आधार त्यांनी घेतला नाही. वेदांमध्ये मूर्तीपूजा, अवतारवाद, तीर्थे, पौराणिक अनुष्ठान यांना पुरस्कार नाही. या सर्व गोष्टी मिथ्या आहेत असं म्हटलंय आणि वेदच तेवढे करण्यास आपल्याला अत्यंत कठीण आहे. वेदांमधूनच निर्गुण परमेश्वराची खरं म्हणजे ओळख होते, पण
आपण सर्वसामान्य प्रापंचिक आहोत, बुद्धिजीवी लोक आहोत, वासनेत गुंतलेलो आहोत, म्हणून आपल्याला परमेश्वर निर्गुण रूपात ओळखता येत नाही. त्यासाठी आपल्याला परमेश्वराचं दर्शन हे सगुण रूपातच घ्यावं लागतं आणि म्हणून सगुणाची पूजा आपल्याला आधी करावी लागते. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, म्हणून आपण आधी सगुण पाहतो आणि सगुण पाहत पाहत निर्गुणापर्यंत कसं जायचं याचा संपूर्ण मार्ग श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये उत्तमरित्या दिलेला आहे. फक्त वेदच का प्रमाण मानले दयानंद स्वामींनी, तर याची मुख्य 3 कारण आहेत. कुठली 3 कारण आहेत ही? तर वेद हे ईश्वर प्रणीत असल्यामुळे सृष्टी प्रक्रियेशी त्याचा संबंध येतो. दुसऱ्या कोणत्याही ग्रंथामध्ये ज्ञानाचा सृष्टीतील कुठल्याही गोष्टीशी इतका मेळ बसत नाही. वेद ग्रंथ हे मानव जातीच्या वैज्ञानिक आणि पारमार्थिक विचारांचे उगम आहेत. अशा प्रकारची ही तत्व प्रणाली स्वीकारून आर्य समाजाने भारताला पुन्हा वैदिक जीवन प्राप्त करून दिले, वैदिक मार्गावर नेलं आणि सर्व जगाला वैदिक धर्म शिकवलेला आहे. ही 2 परम कर्तव्य आर्य समाजाने पार पाडली आणि आर्य समाजाचे पुरस्कर्ते कोणत्याही जातीला अस्पृश्य मानत नाही. वेदाध्ययन घेण्याचा अधिकार त्यांनी सर्व जातीतल्या लोकांना दिलेला आहे. हिंदू संस्कृती कशी आहे हे पुस्तक छापून सगळीकडे प्रसार केला. विरोधी जे होते त्यांनी सर्व जाती विरोधी होते त्यांना आर्य समाजाने उधळून लावलेला आहे आणि शुद्धीकरण करण्याची चळवळ आर्य समाजाने सुरू केली. लोकांना दीक्षा देऊन आर्य समाजात समाविष्ट करून घेतलं. ज्या हिंदूंनी परधर्म स्वीकारलेला होता त्यांना आर्य संस्कृतीप्रमाणे शुद्ध करून आपल्या समाजात घेतलं. मागासवर्गीयांना आणि अस्पृश्यांना शिक्षण देऊन त्यांच्या जीवनाचा उद्धार केला. अशी ही 3 प्रकारची व्यापक अशी कामगिरी आर्य समाजाने केली. मागासवर्गीय लोकांचा उद्धार करण्यास आर्य समाजाने खूप कष्ट घेतले. ज्या जातीने यज्ञोपवीत घालण्याचा अधिकार सुद्धा त्यांना मिळवून दिला. हिंदू धर्माची अवतार कल्पना आर्य समाजाला मान्य नाही. रामकृष्णादी अवतार आर्य समाज मानत नाही. त्यांना ते विशेष पुरुष मानतात. विशेष कार्यासाठी त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचे अवतार झाले आहे असं आर्य समाज म्हणतात. निरनिराळ्या धर्मामध्ये काही पाप कर्मांना सुद्धा मुभा दिली, परंतु आर्य समाज म्हणतो की पापी जनांना जर आपण माफ केलं तर मग ते अधिक अधर्म पसरवतील आणि म्हणून पापी लोकांना तिथे म्हणजे माफ केलेलं नाही. आर्य समाजाने जीव, प्रकृती आणि ब्रह्म ही 3 तत्वे भिन्न मानली आहेत. दुःखाचा आत्यंतिक विध्वंस म्हणजे मोक्ष हे ठाम मत आर्य समाजाचं आहे. ईश्वर हा एकमेवाद्वितीय असा असल्यामुळे वेदांमध्ये देवतांचा उल्लेख येतो, परंतु एकम सत विप्रा बहुधा वदंती या ऋग्वेदाच्या वचनाप्रमाणे परमात्मा म्हणजे परमेश्वर एकच आहे. 33 कोटी देव त्या एका परमेश्वरामध्ये सामावलेले आहेत. आर्य समाजातल्या प्रत्येक पुरुषाने पंचमहायज्ञ करायला हवेत असं सांगितलेलं आहे आणि हे सत्यार्थ प्रकाश पुस्तकामध्ये पंचमहायज्ञांचा ची पद्धत काय आहे ती देखील सांगितलेली आहे. कोणकोणते आहेत हे पंचमहायज्ञ? तर ब्रह्मयज्ञ म्हणजे संध्या आणि काही मंत्र नियमित करणे, उपासना करणे. देवयज्ञ म्हणजे अग्नीला आहुती देणे. पितृयज्ञ म्हणजे वडिलांची सेवा करणे. अतिथी यज्ञ म्हणजे आपल्याकडे जो अतिथी येतो, पाहुणे येतात, त्यांचा आदरातिथ्य करणे. बलियज्ञ म्हणजे अंध, पशु, पंगू, अनाथ इत्यादींना अन्न देणे. या प्रसिद्ध आर्य समाजामध्ये आपण दयानंद सरस्वतींचं कार्य किती मोठं आहे हे आतापर्यंत पाहिलं, पण यांच्यासोबत यांच्या काळामध्ये काही असे थोर पुरुष होऊन गेले, ते आपण थोडक्यात पाहू.
कोण होते हे थोर पुरुष? तर स्वामी श्रद्धानंद, महात्मा हंसराज स्वामी, लाला लजपत राय, भाई परमानंद स्वामी, राम प्रसाद जी बिस्मिल, पंडित गुरुदत्त स्वामी आनंद बोध सरस्वती, छोटू रामजी चौधरी, चरण सिंह चौधरी, रामदेव बाबा इत्यादी थोर पुरुष होऊन गेले. एक समाज सुधारक होते व्हॅलेंटाईन चिरोल यांनी इंडियन अनरेस्ट हे पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये आर्य समाज व बाळ गंगाधर टिळक या दोघांना त्यांनी अशांतीजनक म्हटलेलं आहे. आणि ह्याला सडेतोड उत्तर लाला लजपत राय यांनी त्यांच्या हिस्ट्री ऑफ आर्य समाज ह्या इंग्रजी पुस्तकातून सडेतोडपणे दिलेलं आहे. काही पुस्तकं दयानंद स्वामींनी आणखी लिहिली. सत्यार्थ प्रकाश तर लिहिलंच, वेदभाष्य लिहिलं, त्याच्यानंतर वेदभाषेची भूमिका, पंचमहायज्ञ विधी, अद्वैतवादाचं खंडन अशी बरीच पुस्तकं दयानंद स्वामींनी हिंदी भाषेतून लिहिलेली आहे. लाला हंसराज आणि लाला लजपत राय हे इंग्रजाचे विरोधक होते आणि त्यांनी इसवी सन 1886 मध्ये लाहोर मधल्या दयानंद एमलो वैदिक कॉलेज DAV या कॉलेजला व आर्य समाजाला दोन्हीला समर्थन केलेलं आहे. स्वामी श्रद्धानंद, लेखराज मुसीराम हे वैदिक शिक्षा द्यायचे. यांनी हरिद्वार मध्ये कागडी येथे गुरुकुल विश्वविद्यालय उभारलं. सीतारमैया यांनी स्वामी दयानंदांना राष्ट्रपितामह ही पदवी मिळवून दिली. पंडिता रमाबाईंनी आर्य समाजाची स्थापना केली. इसवी सन 81 मध्ये त्यांनी महिलांसाठी शारदा सदन उभारलं. शक्ती परेड केंद्र सुरू केलं आणि मुक्ती सदन नावाचा आश्रम अनाथ महिलांसाठी उभारला. अशी ही महत्वाची कामगिरी काही थोर पुरुषांनी केलेली आहे. मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना झाल्यानंतर दयानंद स्वामींनी 31 डिसेंबर 1875 ते 10 जानेवारी 1876 मध्ये वैदिक धर्माचा प्रचार राजकोटला जाऊन केलेला आहे. तिथे त्यांना धर्मशाळेमध्ये स्वामीजी उतरले. तिथे त्यांची एकूण 8 व्याख्याने ठेवलेली होती. या 8 व्याख्यानांचे विषय असे आहेत: ईश्वर, धर्मोदय, वेदांचा अनादि व अपौरुषेय होणं, पुनर्जन्म, विद्या, अविद्या, मुक्ती आणि बंधन, आर्य समाजाचा इतिहास आणि कर्तव्य. ही ती 8 व्याख्याने तिथे झाली. तिथेच राजकुमारांचं व्याख्यानातून तिथेच राजकुमारांचं एक कॉलेज होतं आणि त्यांनी सुद्धा दयानंद सरस्वतींचं व्याख्यान ठेवलं आणि त्या व्याख्यानाचा विषय होता अहिंसा धर्मो परमो धर्म. हा विषय घेऊन त्यांचं प्रभावी असं व्याख्यान तिथे झालं आणि तिथल्या प्रोफेसरांनी दयानंद स्वामींना ऋग्वेद ग्रंथ भेट म्हणून दिला. आपल्या या व्याख्यानातून स्वामीजींनी सांगितलं की राजकोटमध्ये आर्य समाजाची स्थापना झाली पाहिजे. प्रार्थना समाजालाच आता आर्य समाज तुम्ही म्हणत जा आणि त्यांची प्रखर वाणी, कठोर असे विचार आणि त्यांचं ध्येय हे सगळं लक्षात घेऊन तिथल्या लोकांनी तिथली कार्यकारिणी स्थगित केली आणि आर्य समाज मंदिर असं नाव त्यांनी त्यांच्या संस्थेला दिलं. आर्य समाजाचे नियम तिथे स्वामीजींनी सांगितले आणि त्या नियमांचं पालन करण्यासाठी शिक्कामोर्तब करून घेतलं. नियमांच्या 300 प्रती त्यांनी स्वामीजींनी काढल्या आणि मग पुढे मुंबईमध्ये, काठियावाडमध्ये, अहमदाबादमध्ये, उत्तराखंडामध्ये वाटण्यासाठी स्वामीजी ह्या प्रती घेऊन गेल्या. तिथे दर रविवारी साप्ताहिक उपासना करण्याचं सुद्धा सांगितलं आणि जे सभासद आहे त्यांनी आपल्या मिळकतीतील 10% भाग या आर्य समाज मंदिराला द्यायचा आणि त्यातूनच खर्च चालवायचा असं स्वामीजींनी सांगितलं. आणि तिथे आजही तिथलं कार्य तसं चालू आहे. याच काळात नोएडा इथे सेक्टर 6 मध्ये एक आर्य समाज मंदिर आहे. तिथलं काम श्री अशोक गुलाटी पाहतात. गुलाटी तिथे आलेल्या प्रत्येक मुलाला सांगतात की तुम्ही कितीही उच्च शिक्षण घ्या, मोठे अधिकारी व्हा, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, परंतु प्रथम तुम्ही हिंदू बना.
हिंदू संस्कृती अवलंबावा, आर्य संस्कृती जपा. या गुरुकुलामध्ये यज्ञ होतात, प्रवचन कीर्तन सगळे कार्यक्रम होतात. तिथे सगळ्या या मुलांना बसवल्या जातं. यज्ञाला मध्ये आहुती टाकायला सुद्धा यांना बोलवल्या जातं. इथल्या मुलांच्या लग्न मौंजी आर्य समाज पद्धतीने या गुरुकुलामध्ये होतात. लग्न करण्याआधी त्यांच्या आई वडिलांची परवानगी घेतल्या जाते आणि कार्यासाठी लग्न कार्यासाठी मुंजसाठी आई वडिलांना देखील बोलवतात, परंतु सगळा खर्च गुरुकुलाकडूनच होतो. उत्तर भारतामध्ये काही अजून प्रमुख ठिकाणी गुरुकुले, शाळा, आश्रम, विश्वविद्यालय, अनाथालये या दयानंद सरस्वतींनी उभारली. आजही तिथलं कार्य व्यवस्थितपणे सुरूच आहे. सिंध प्रांत, पंजाब या भागामध्ये आर्य समाजाचं कार्य विशेष पद्धतीने आजही सुरू आहे. हिंदूंनी दुसरं धर्म स्वीकारले होते. कोणी इस्लाम झाले होते, कोणी पारशी होते, कोणी मुसलमान झाले. या धर्माचा स्वीकार हिंदूंनी केला, परंतु त्यांना पुन्हा आपल्या धर्मामध्ये यायची इच्छा होती आणि म्हणून हिंदूंची विचारधारा त्यांच्या मनात रुजवून त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांना आपल्या आर्य समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये दयानंद सरस्वतींनी घेतलेलं आहे. धर्म संस्कार जे वेदांनी मान्य केले आहेत ते त्यांच्यावर सगळे अगदी पद्धतशीरपणे केले. आर्य समाजाचे मग पुढे 4 आधारस्तंभ उभे झालेले आहेत. याचा सुद्धा उल्लेख सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये दयानंद सरस्वतींनी केलेला आहे. कोणते 4 आधारस्तंभ आहेत? पहिला आहे कर्म सिद्धांत, जसं कर्म कराल तसं फळ मिळेल. पुनर्जन्म, ब्रह्मचर्य आणि संन्यास हे ते 4 आधारस्तंभ आहेत. वेदों की ओर लोटो हा नारा आर्य समाजाचा आहे. पाखंड, औडंबर, मूर्तीपूजा, कर्मकांड, जादूटोणा इत्यादींचा धार्मिक रूपामध्ये आर्य समाजाने विरोध केलेला आहे. स्त्रिया, शूद्र, दलित, कमजोर जे सगळेच वेदांचा अभ्यास करण्याकरता पात्र आहे, सगळ्यांना ती मान्यता दयानंद सरस्वतींनी दिलेली आहे. जाती आधारावर वर्ण व्यवस्थेला विरोध केला आहे आणि मग पुढे आधुनिक काळामध्ये आणखी काही पुस्तकांचं लिखाण झालं. ही पुस्तकं कोणली? तर पहिलं इतिहास हिंदुओं का हे 1885 मध्ये लिहिल्या गेलं. यात हिंदू धर्माचा प्रचार केलाय. दुसरं आहे वेदों का दर्शन, 1886 मध्ये हे पुस्तक लिहिण्यात आलं. यात वेदांचं दर्शन घडवून दिलेलं आहे. तिसरं आहे वेदों का भाष्य, 1887 मध्ये हे पुस्तक लिहिलं. याच्यात वेदांची भाषा कशी आहे हे समजावून सांगितलेलं आहे. चौथा आहे ऋग्वेद संहिता, हे 1888 मध्ये यामध्ये ऋग्वेद संहिता समजावून सांगितलेली आहे. पाचवा आहे सामवेद संहिता आहे 1890 मध्ये, यामध्ये सामवेद संहिता समजावून सांगितलेली आहे. आणि 6वं आहे अथर्ववेद संहिता, हे 1891 मध्ये आणि याच्यामध्ये अथर्ववेद संहिता समजावून सांगितलेली आहे. अशा प्रकारे आर्य समाजाच्या स्थानिक, प्रांतिक आणि अखिल भारतीय अशा स्वरूपाचा एकूण 3 सभा त्यानंतर घेतल्या गेल्या आणि या सभेमध्ये आर्य समाजाचे 10 तत्व सांगितलेली आहे. या 10 तत्वांना सगळ्यांनी लगेच अनुमती दिलेली आहे. सगळ्यांना ते मान्य आहे. यांचे विचार सगळ्यांना पटत होते. आर्य समाज वर्ण जात काही मानत नाही. ते कर्माला प्राधान्य देतात. कर्म सगळ्यांचं कसं असलं पाहिजे याचे नियम त्यांनी सांगून ठेवले होते. सगळ्यांना वेदाध्ययन घेण्याचा समान अधिकार आर्य समाजाने दिला. सुरुवातीला काही विरोधी लोक भेटायचे, मतांचं खंडन करण्यामध्येच यांचा बराचसा काळ निघून गेला, पण यांनी पिच्छा पुरवला. यांची जिद्द होती आर्य समाजामुळे तर्फे हिंदू संस्कृती सगळ्यांमध्ये रुजवायची. हा विडास त्यांनी उचललेला होता आणि म्हणून पुढे त्यांनी विधायक कार्य करायला सुरुवात केलेली होती. आर्य समाजाने वेदांचा उद्धार प्रचार अगदी हिरिरीने चालू ठेवला. बरेच अडथळे येतातच, चांगलं कर्म करण्यामध्ये अनेक अडथळे येतात, पण त्या अडथळ्यांवर मात करून दयानंद स्वामी आणि जे आपण थोर पुरुष सगळे पाहिले या सगळ्यांनी मिळून मोठं कार्य केलेलं आहे.
दयानंद स्वामींनी देशामध्ये एक नवा दृढ विश्वास सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण केला. दयानंद स्वामींचं असं म्हणणं आहे की वेदांत केवळ धार्मिक गोष्टी आहेत असं नाही, तर त्यात विज्ञानही आहे. आता हे लोकांना पटल्यामुळे वेद आणि आर्य दोन्हीला मग फार महत्व प्राप्त झालं. भारताची सभ्यता आणि संस्कृती जपल्या गेली. वैदिक आर्यांनी निर्माण केलेली हिंदुत्व ध्वजा फडकवण्यात आली. हे फडकवण्यामध्ये आर्य समाजाला यश प्राप्त झालं. संपूर्ण हिंदुस्थान यासाठी पालथा घातला. सगळीकडे ही जी थोर व्यक्ती होती यांना सगळ्यांना एक एक कार्य दयानंद स्वामींनी वाटून दिलं आणि ते त्या जबाबदारी घेऊन त्यांनी अगदी निष्ठेने हे कार्य पार पाडलेले आहे. या जडणघडणीमध्ये दयानंद स्वामींचं स्थान मग अत्यंत महनीय असं ठरलं. यांनी लाखो लोकांना प्रभावित करून समाजसेवेच्या कार्याला लावलं. तेजस्वी राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ उभारली आणि हिंदी भाषेचा अखिल भारतीय अशा स्वरूपात उपयोग करून तिला राष्ट्रभाषेची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. आता हा पहिला प्रयत्न त्यांचा यशस्वी ठरला. सगळ्यांच्या मध्ये हिंदू भावना निर्माण झाली आणि चळवळ सगळ्यांच्या मनात निर्माण झाली. सगळ्यांना शक्ती मिळाली, बळ मिळालं, काही करण्याची उमेद तयार झाली. सगळा हिंदू धर्म या कार्यासाठी लागला. त्यांच्या एका नेतृत्वाखाली हे सगळे हिंदू लोक आता कार्य करत होते. या वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे आश्रम तयार करून यांनी ही धुरा सतत जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. ख्रिस्ती आणि इस्लामी धार्मिक आक्रमणाविरुद्ध उत्तर भारतातील हिंदूंना जागे करण्याचं श्रेयही आर्य समाजालाच मिळालं. हे सगळं होण्याआधी जणू काही हिंदूंना कणाच उरलेला नव्हता. त्यांना काहीही कोणी दडपले, त्यांच्या धर्माची वाटेल तेवढी निंदा केली, त्यांच्या देवता फोडल्या. एवढेच नाही तर त्यांचे जीवित, वित्त आणि श्रद्धा यांच्यावर आक्रमण करून त्यांना सक्तीने आपल्या धर्मात ओढून घेतले. ते सर्व अन्याय हिंदू लोक निमूटपणे सहन करीत होते. कारण कोणामध्ये तेवढी ताकदच नव्हती. सगळे गलित गात्र झालेले होते आणि सगळे भयभीत झालेले होते. ब्रिटिशांचं फार मोठं राज्य तेव्हा होतं आणि ब्रिटिशांना घाबरून सगळेजण शांत बसलेले होते आणि सगळे हे अत्याचार हे हिंदू लोक सहन करीत होते. परंतु याने हिंदूंचा स्वाभिमान जागवण्याचा उदंड प्रयत्न केला आणि हजारो हिंदूंच्या हृदयामध्ये धर्मरक्षणासाठी प्रसंगी प्राणही देण्याची परंपरा फुलवली. एवढं त्यांना सशक्त बनवलं, स्वाभिमानी बनवलं, उत्तेजित केलं आणि तशी हिंमत दयानंद स्वामींच्या या नेतृत्वाखाली सगळ्यांच्या मनात निर्माण झाली. असा हा तेजस्वी तारा यांनी बरेच कार्य केले. हा एवढा मोठा पंथ उभारला, सांभाळला, हिंदुत्वाची ध्वजा फडकवली, जनसामान्यांमध्ये एकत्वाची भावना निर्माण केली. सलोख्याचे संबंध सगळ्यांमध्ये दयानंद स्वामींनी निर्माण केले. असं उदंड कार्य केल्यानंतर श्री दयानंद स्वामी जोधपूरला गेले. तिथे पण जोधपूरला आधीच दयानंद स्वामींच्या विरोधात कटकारस्थान रचल्या गेलेलं होतं. तिथे जे महाराज होते त्यांच्यावर तेव्हा वेश्यांचा प्रभाव पडलेला होता आणि या वेश्येपासून महाराजांना मुक्ती मिळायला हवी आणि तुम्ही काहीतरी आम्हाला मदत करा असं तेव्हा तिथे दयानंद स्वामींना सांगण्यात आलं. आता दयानंद स्वामी दयाळू होते. आता त्यांना वाटलं की हे खरंच वेश्येच्या आहारी गेले, महाराज आहेत, इथलं सगळं कार्य त्यांना सांभाळायचं आहे आणि हा चांगला उद्देश ठेवून ते मग तिथे मदतीला गेले. पण दयानंद स्वामींच्या विरुद्ध तिथे कटकारस्थान आधीच रचल्या गेलेलं होतं. त्यांना सांगितलं की यांना महाराजांची याच्यातून तुम्ही सुटका करून द्या. त्यांना गोष्टीमध्ये रंगवलं. गोष्टीत रंगवलेलं असताना तिथल्याच एका वेश्येने त्या दूध आणि त्याच्यामध्ये काचा कुटून टाकल्या
आणि विष कालवलं आणि ते त्यांना दयानंद स्वामींना प्यायला दिलं. दयानंद स्वामींनी हे दूध पिताच तिथेच ते कोसळले आणि ते जागेवरच मृत्यू पावले. स्वामींच्या मृत्यू पश्चात आर्य समाजाच्या विचारधारेत नंतर फूट पडली. त्याच्यामध्ये दोन भाग झाले आणि ज्या लोकांनी मांसाहाराला प्राधान्य दिले ते मांसाहारी झाले आणि बाकी सगळे शाकाहारी झाले. त्याचप्रमाणे ज्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाला मान्यता दिली त्यांना महाविद्यालय पक्ष आणि इतरांना महात्मा पक्ष किंवा पुराणवादी पक्ष अशी नावे पडली. पण नंतरही या काही कार्यकर्त्यांनी ही ध्वजा अजून धरून ठेवलेली आहे आणि कार्य उत्कृष्टरित्या पुढे नेलेलं आहे. यांचा आदर्श दयानंद सरस्वतींचा सगळ्यांना असल्यामुळे, त्यांची विचारधारा सगळ्यांच्या मनात असल्यामुळे त्यांची भावनिक उन्नती करण्याची जी शक्ती त्यांच्याजवळ होती ती या सगळ्यांना मिळाल्यामुळे पुढील कार्य देखील असंच सुरू राहिलेलं आहे. असा हा आर्य समाज दयानंद स्वामींमुळे तयार झाला. हिंदुत्व मिळालं, हिंदू पताका फडकवल्या गेली आणि धर्मस्थापन या विद्याविभूषित अशा दयानंद स्वामींनी तयार केले. असे हे दयानंद स्वामी यांच्या आधारे आपण, यांच्या चरित्राच्या आधारे आपण आर्य समाज संप्रदाय थोडक्यात समजून घेतला. हा बराच मोठा संप्रदाय आहे, याचं बरंच मोठं कार्य आहे, पण तो थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न केला. आता एवढं आहे आर्य समाज याबद्दलचं सांगून मी माझ्या वाणीला इथेच विराम देते. ज्या काही आजच्या चिंतनामध्ये चुका झाल्या आहेत त्या मी माझ्या पदरी घेते आणि जे काही बरोबर आहे ते श्री समर्थ चरणी व परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला मी इथेच विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.